आज सतत 3 दिवसापासून पावसाने संपूर्ण महाराष्ट्र राज्याला जोडलेला आहे आणि असा पाऊस झाल्यामुळं या कर्जतमध्ये थोडं पुराची परिस्थिती झाली निर्माण आणि त्या ठिकाणी काही ठिकाणी थोडं पाणी साचलं गेलं आणि विरोधकांनी त्याच्यावरती विकासाला विरोध केलेला आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की बंधारा बांधल्यामुळं या ठिकाणी पाणी झालेलं आहे, परंतु 26 जुलै 1990 साली जो पूर झाला, जांभूळपाडा वाहून गेला, त्यावेळेस आमच्या गावाचं फक्त गावच राहिला होता, 25 घराचा, बाकी सगळ्या गावाच्या आजूबाजूचा परिसर वाहून गेलेला। त्याच्यानंतर अनेक पूर झाले, तर परत आता गेल्या 19ला पाऊस झाला, त्यावेळेस पण नानासरकडे पूर्ण पाणी शिरून एक 70-80 घराचं नुकसान झालं। त्यावेळेस बंधारा नव्हता। त्यानंतर आपल्या आमदार साहेबांनी 3 वर्ष सातत्याने या नदीचा गाळ काढला आणि नदीचं पात्र एक रुंद केलं। त्यावेळेस नदीत 3 वर्ष कुठल्याही प्रकारचा नागरिकांना धक्का लागला नाही आणि या वर्षी जास्त अतिवृष्टी झाली, ढगफुटी झाली, त्याच्यामुळे हा थोडासा पाण्याचा फटका थोडंसं तुंबलं गेलं। आणि बंधाऱ्याचा विषय ते म्हणतात का मागणी केली नव्हती। या राजकारणामध्ये आणि या कर्जत शहरामध्ये मी सातत्याने सुरेश भाऊ लाड असतील, 1998ला मी त्यांच्याकडे ही मागणी केली होती का आम्हाला बंधारा असावा। आणि तर कशासाठी, तर त्यावेळेस आमच्याकडे शेती होती ना, शेतीला गुरंढोरं होती, आणखीन म्हशीचे लोकांचे तबेले होते, तर त्या पाण्यासाठी तिथं आम्हाला बंधारा पाहिजे होता आणि ते म्हणतात मागणी केली नव्हती। सातत्याने मी आज 25 वर्ष त्याची मागणी करतोय आणि ते सांगतायत का मागणी न करताना बंधारा बांधला। आज एवढी विकासाची कामं आमदार साहेबांनी या शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये केली आहेत। 1000 कोटीचा निधी आणून संपूर्ण विकासमय केलेला आहे आणि काही विरोधक सांगतात का विकासाचा भकास केलेला आहे। हे लोकांची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, हा आम्ही पूर्णपणे त्यांचा खोडून काढतोय। सारी जनता आज आमदारांच्या बरोबर आहे का, तर विकास आहे। आज एवढी मोठ्या प्रति पंढरपूरच्या आळंदी उभी केली आहे आणि त्या ठिकाणी थोडासा निसर्गरम्य भाग व्हावा त्यासाठी तो बंधारा त्यांनी घातलेला आहे। परंतु त्या बंधाऱ्याचा विषय आता मुद्रेकरांचा विषय असा आहे का मुद्रेकराची तिथं 350 बोरिंग आहेत, 350 बोरिंगला तो पावसाळी उन्हाळी पाणी थांबल्यानंतर त्यांना पाणी मिळणार आहे। तसेच आपण एक सृष्टीवर एकच जीव माणूस नाहीये, त्या ठिकाणी आपण सर्व सृष्टीचे जीव आहेत। उद्या म्हशी ढोरगुरा असतील त्यांच्यासाठी ते पाणी उन्हाळी प्यायला मिळेल, आज आपल्याला पाणी भेटत नाही, किंवा पशुपक्षी असतील त्यांना त्या पाण्याचा उपयोग होणार आहे आणि निश्चितच कर्जत निसर्गमय होणार आहे। हे समोरच्या विरोधकांना जळपट झालेला आहे आणि त्यांची तळमळ होऊन त्यांनी जे वाक्य केले हे योग्य नाही। आणि जे पालकर बोलले, पालकर स्वतः नगरसेवक होते आणि संतोष पाटील सुद्धा नगरसेवक होते। आज आमचा साधा एक गुरुकुलचा प्रश्न आहे गटारांचा, तो सोडू शकत नाही। आज त्यांच्या संपूर्ण अर्ध्या बिल्डिंगमध्ये गटाराचं सांडपाणी जातंय, त्याचा त्यांनी प्रश्न सोडवला, 5 वर्ष असेच काढले, एकही काम न केला। त्याचं कारण हा मतदारसंघामध्ये सुशिक्षित आणि नियोजित नगरसेवक असावा लागतो। त्याचप्रमाणे संतोष पाटील 10 वर्षे नगरसेवक आहेत, त्यांनी सुद्धा या ठिकाणी काहीच केलेलं नाहीये। त्यांनी आमदार खासदार फंडातला निधी घेतला, योगायोगाने त्यांनी थोडी कामं केली, ती पण काय एवढं चांगल्या दर्जाची केली नाही। परंतु आम्ही शांत बसलो, याचा असाही होत नाही का तुम्ही आमदार साहेबांवर तुम्ही शितोडे उडाल आणि आम्ही गप्प बसू। आमदार साहेबांच्या बरोबर तुम्ही निवडणुकीत या, पण विकास होताना तुम्ही विकासाला विरोध करत असाल ते आम्ही खपून घेणार नाही। या कोतवाल नगरच्या प्रभागामध्ये मालुसरे काका असतील, सतीश जाधव असेल, पंकज पाटील असेल, संकेत तुपे असेल, प्रफुल्ल शिगवण असेल, संकेत देशमुख असेल, अतिशय योग्य प्रकारे आमदार साहेबांच्या माध्यमातून विकास कामं करीत आहेत। आणि ही विकास कामं जर का त्यांना दिसत नसतील तर नक्कीच त्यांनी स्वतःला तपासून पाहावं की आपण 5 वर्षात काय केलेलं आहे। 5 वर्षात इथे अनेक प्रकारची विकास कामं होत आहेत। विठ्ठलनगरमध्ये सुद्धा स्ट्रीट लाईटचा प्रश्न असेल तो सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून सोडवला जातोय। कोतवाल नगरमध्ये सुद्धा स्ट्रीट लाईटचा प्रश्न होता, यांनी 5 वर्षात सोडवला नाही, आमदार साहेबांच्या माध्यमातून इथल्या कार्यकर्त्यांनी तो सोडवलेला आहे। विविध प्रकारची विकास कामं होत आहेत, परंतु यांना विकासाचं राजकारण नकोय, यांना फक्त टीका टिप्पणीचं राजकारण हवंय। विकासाचं जर का राजकारण यांना हवं असेल तर हे चांगल्याला चांगलं बोलले असते। एवढी चांगली इथे विठ्ठलाची मूर्ती आहे, कधी यांच्या तोंडातून निघाले का की यांनी आमदार साहेबांनी खरंच चांगलं काम केलंय, हे कधीच बोलणार नाहीत, कारण का यांना फक्त टीका टिप्पणीचं राजकारण करायचं आहे। विकासाचं राजकारण करायचं असते तर हे चांगल्याला चांगलं बोलले असते। काल जे सन्माननीय नगरसेवक येथे कोतवाल नगरच्या कोपऱ्यावर येऊन काही त्यांनी स्टेटमेंट दिलेले आहेत, ते 5 वर्ष होते कुठे आणि त्यांनी ह्या 5 वर्षामध्ये कोतवाल नगरचा काय विकास केला आहे, त्यांनी एक विकास काम दाखवावं कोतवाल नगरमधलं की ते त्यांनी केलेलं आहे। 5 वर्ष त्यांच्याकडे संधी होती, त्यांनी काही
कुठल्याही प्रकारची कामं केलेली नाही आहेत। आज त्यांनी नाव घेतलं विठ्ठलनगरचं, विठ्ठलनगरमध्ये एकही काम त्यांनी केलेलं नाही। विठ्ठलनगरमधलं एक गटाराची मागणी होती, तिथल्या नागरिकांची मागणी होती गटारांची, ती मागणीसुद्धा आमदार साहेबांनी पूर्ण केलेली आहे। त्यांनी 5 वर्षात विठ्ठलनगरमध्ये एकही काम केलेलं नाही, कोतवालनगरमध्ये सुद्धा एकही काम केलेलं नाही आहे आणि ते आज इथे येऊन आमदार साहेबांनी केलेल्या कामांवर टीका टिप्पणी करतायत। काल जे विरोधकांनी या बंधाऱ्याबद्दल टिप्पणी केली का बंधाऱ्यामुळे गावात पाणी आलं, तर मी स्वतः 2-3 घरी जाऊन आलो जिथं नेहमी पाणी जातं त्यांच्या घरी मी गेलो। विठ्ठलनगरमध्ये मी स्वतः जाऊन आलो। काही ग्रामस्थांनी तर मी भेटलो, त्यांना विचारलं तुम्हाला त्या बंधाऱ्यामुळे काय प्रॉब्लेम झाला का, तर त्या ग्रामस्थांनी असं मला सांगितलं का बंधाऱ्यामुळे तिथला निसर्ग चांगला झालेला आहे, पण तिथल्या आमच्या घरापर्यंत पाणी काय आलेलं नाही आहे। जे आमच्या रेवणी कॉलनीमध्ये मी स्वतः तिथं गेलो, तिथं मला विचारलं गेलं, मग मी विचारलं त्यांना का तुमच्या इथं काय पाण्याचा प्रॉब्लेम, जेवढं दरवर्षी पाणी येतं आहे तेवढ्यापेक्षा थोडं कमी पाणी आलं, म्हणजे ह्या वर्षी तेवढं पाणीसुद्धा पण आलं नाही जेवढं दरवर्षी येतं।